श्याम सर यांनी समोर येऊन पूजन करावे. प्रतिमेला अभिवादन करून मी असं सांगतो की या एवढ्या ग्रामीण भागामध्ये त्यांनी शाळा काढली म्हणून आपण सगळे तुम्ही शिकतात आणि तुम्हाला शिकवतो. अशा या प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिकत असताना फक्त 2 गाड्या इथे जातात, एक पाटोद आणि कचोरवाडी. वाहनाची सोय नाही, इंटरनेट चालत नाही, लाईट कधी येते आणि कधी जात नाही. मुलं गावात न राहता अतिशय डोंगराळ भागामध्ये आणि त्या वस्तीवर राहतात. विठ्ठलवाडी पासून पलीकडे आवड वस्ती ही त्याला मग चलत यायचं शिकायचं. खरंच तुमचं कौतुक आहे. सगळ्या सुविधा असून सुद्धा मुलं शिकत नाहीत. वेगवेगळ्या प्रकारच्या ट्युशन असतात, अनेक वेगवेगळ्या सुविधा असतात, पण एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही शिकतात त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानतो. सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करा.